विशेष आम्हाला तुम्ही महत्त्व दिलं. आम्ही आमच्या मुलांना घेऊन सकाळपासून इथं बसलेलो आहोत. जे काही आम्ही आंदोलन केले ते कोणत्याही राजकारण किंवा कोणतीही गोष्ट अशी दुखापत करण्यासाठी आम्ही केलेलं नाही आहे किंवा आम्हाला कुठल्या स्कूल्स विरोधात किंवा आपल्या शिक्षण शासनाच्या विरोधात पण काही बोलायचं नाही. पण विषय असा आहे की जो आम्ही प्रथम ज्यावेळेस हे गोष्ट आम्हाला कळाली, शाळेने आम्हाला ज्यावेळेस बोलवण्यात आलं, प्रत्येकाला पॅरेंटला कॉल करून आणि सांगण्यात आलं की तुमची ही शाळा नाही आहे, RT ॲडमिशन अंतर्गत जे काही तुमची ही शाळा आहे त्या शाळेचं जे काही तुम्हाला भेटलेलं आहे परमिशन, ती शाळा बंद झालेली आहे, ती ही शाळा नाही आहे. तर तुम्ही आता येणाऱ्या ह्या वर्षी, म्हणजे हे जे बोलणं आहे ते आम्हाला आमच्या मुलांच्या परीक्षेच्या काळामध्ये सांगण्यात आलं. फायनल एक्झाम चालू असताना आम्हाला प्रत्येकाला शाळेमध्ये बोलवण्यात आलं, केबिनमध्ये घेऊन काही गोष्टी अशा बोलण्यात आल्या की आम्हाला म्हणजे हसावं का रडावं हेच कळेना. कारण त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं ही ती तुमची शाळा नाही. तर त्या अंतर्गत आम्ही त्यांचं सगळं ऐकून घेतलं. काही पॅरेंट्सना आम्हाला सर्वांना त्यांनी काही म्हणजे असे शब्द वापरले की ते शब्द आम्ही प्रिन्सिपल सरांकडून अपेक्षित नव्हतो. मग आम्हाला ते कळाल्यानंतर आम्ही फक्त असा नाही विचार केला की आंदोलनात जाऊन बसायचं. आम्ही प्रथम आमच्या रिस्पेक्टेड पाटेसाहेबांकडे गेलो, मग मीटिंग घेतली. मग नंतर आम्ही रीतसर त्यांनी आम्हाला जसं गाईड केलं की तुम्ही लिहून लेखी करा, कोणती गोष्ट कागदेशीर करा, रीतसर करा, नॉलेज घ्या. मग आम्ही तशी पावलं उचलली. मग आम्ही इथे पंचायत समितीकडे आलो. पंचायत समितीने आम्हाला सांगितलं, त्यांच्याकडे लेटर दिल्यानंतर परत आम्ही शाळेकडे पण गेलो. शाळेत पण आम्ही लेटर्स दिले, सर्व पालकांनी आमच्या सह्या पण केल्या. सगळ्या गोष्टी आम्ही कागदेनिशी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग आम्ही इथं आंदोलनात उभे राहिलेलो. विषय असा आहे की शाळेचा RT हक्क हा गेले कित्येक वर्ष अधिकाराला आलेला आहे आणि शिक्षण हा आमचा अधिकार आहे या दृष्टिकोनातून शालेय विभागाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शाळेचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे ती जी शाळा आहे ती चेंज झालेली आहे आणि त्या शाळेचं जे काही फाउंडेशन आहे ते सगळं चेंज झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या शाळेमध्ये मुलांना घेऊन यायचं असेल तर तुम्हाला पुढील वर्षी म्हणजे विदिन आम्हाला ह्याच महिन्यात मागील महिन्यात सांगितलेली ही गोष्ट आहे आणि एप्रिल 1 पासून त्यांची शाळा सुरू होणार आहे. रिझल्ट्स यायचे आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 1 एप्रिलपासून मुलांची ट्युशन फी, अदर फी तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि जर तुम्हाला ह्या अंतर्गत तुम्हाला जायचं नसेल तर आम्ही मग तुम्ही खूपच फोर्स केला तर आम्ही काय करू, तुम्हाला एखाद्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाऊ, एका वर्गामध्ये बसू आणि एकच टीचर देऊ आणि अख्ख्या मुलांना एकाच टीचरनी शिकवायचं. मग त्या मुलांचे पुस्तकं इनकम्प्लीट राहू दे, बुक्स इनकम्प्लीट राहू दे, दॅट इज नॉट मॅटर.